2024च्या सोलापूर लोकसभेसाठी सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये सर्वत्र मतदान होत आहे। सकाळपासूनच अनेक मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत। सोलापूर शहर असेल ग्रामीण असेल या ठिकाणी अनेक मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। सोलापूर शहराच्या जुना वालचंद कॉलेज परिसरात देखील अनेक मतदान केंद्र आहेत। त्या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत 75 वर्षीय एक आजी आहे की त्यांनी आताच थोड्या वेळापूर्वी मत टाकून आले। आजी मत टाकले का तुम्ही? दाखवा, निशाण दाखवा कॅमेरा समोर। हा त्यांचा निशाणी अंगठा आहे जो मतदान केल्याचा आहे। आजी तुमचं नाव काय? सौ भीमाशंकर गायत्री गवते। वय काय तुमचं? 75। मतदान केलं का तुम्ही? केलं की। कशी होती सुविधा काय सांगाल? एकदम छान। काय त्रास झाला? एकदम आम्हाला काही त्रास झाला नाही। आम्ही वयस्कर असल्यामुळं आम्हाला पहिला मान दिला गेला तिथं। हो, मग आतमध्ये जाऊन मत टाकून सनी आले। आता इथं येऊन माझ्या नातू बरोबर बसले इथं गप्पा मारत। कसं वाटलं मत टाकल्यानंतर? एकदम छान वाटलं। आजी वय 75 आहे, तुम्ही पहिला मतदान कधी केलं आठवत आहे का तुमचं पहिलं मतदान? आठवत आहे, तुळजापूर येशीला केलेला आहे मी। म्हणजे आम्ही सासू सासऱ्याकडे तिथं होतो ना राहायला, मग तिथं केले। पण मला साल वगैरे काय लक्षात नाही आहे, पण मी तिथं एक मतदान केलंय। मतदान केलं म्हणजे जवळपास तुमचं वय आता 75 म्हणजे 50-55 वर्षापूर्वी तुम्ही मतदान केलं? पहिलं मतदान। हो। त्यावेळेस वय किती होतं तुमचं? माझं 20 असेल। 20। त्यावेळेस मत करताना कशी होती पद्धत तेव्हा? तेव्हाच सगळं पद्धत जुनी पद्धत होती। ते असे रांगेमध्ये उभारायचं, ते चिठ्ठी घेऊन जायचं, मग त्याच्यावर काय नाव वगैरे काय तर मारून ते शिक्का मारून मग मत करायचं असं होतं तेव्हा। त्यावेळेस अशी गर्दी व्हायची असं मतदान केंद्रावर? असं मी जेव्हा गेले होते ना तेव्हा अशी मी गर्दी वगैरे पाहिले नाही। आताची मात्र इतकी भरपूर गर्दी आहे का विचारायला नको। आणि सोय पण तेवढीच आहे, भरपूर सोय केलेली आहे लोकांनी। तुम्ही ज्यावेळेस पहिलं मतदान केलात त्यावेळेस तिथं मतदान केंद्रावर काय काय असायचं? काय काय होतं म्हणजे असं पाण्याची सोय, मंडप वगैरे त्या काळी होतं का असं? मंडप बिंडप काय नव्हतं। पाणी मात्र ठेवलेलं असायचं। पाणी म्हणजे ताण लागले की प्यायला पाहिजे म्हणून पाणी ठेवायचे, एवढंच मला माहित आहे। बाकीचं पुढचं काय माहित नाही। आताची पद्धत कशी आहे मतदान? अगोदर बॅलेट होतं, आता मशीन आहे। हा, मशीन आहे। कुठलं सोपं आहे? आताच सोपं आहे मशीनवर। हो का? का बरं म्हणजे काय जायचं नाही, ते आपल्या बोटाला लावलं की जायचं की दाबायचं बटन, दाबलं की आवाज येत आहे, संपलं मग मतदान। अगोदर कसं लाईनीत थांबायचं, हो, शिक्के मारायचं हे सगळं होतं। म्हणून तेव्हा जरा त्रासदायक होतं, तरी सुद्धा द्यावं लागत होतं ना मत। आपलं मत महत्वाचं असतंय म्हणून सनी द्यावं लागतंय। मग ते दिल्यानंतर ना जावं म्हणतात घरी, मग आपण घरी यायचं। तुम्ही 75 वर्षात मतदान करताय, पण आता असे अनेक लोक आहेत की ते मतदान करत नाहीत, घरावर पडत नाहीत, त्यांना काय सांगता तुम्ही? मत किती महत्वाचं आहे? हे चुकीचं आहे, त्यांचं घरात जे बसते ते चुकीचं आहे। का म्हणजे आपलं मतदान आहे, आपल्या भारत देशासाठी द्यायला पाहिजे। असं घरामध्ये बसून चालत नाही। आपलं एकच मत बहुमूल्याचं असतं, त्यासाठी मत द्यायला पाहिजे। सगळ्यांनी मत द्यायला पाहिजे, हे आमचं मत आहे। पिछे हो तुम्हारे पिछे। आतापर्यंत किती वेळा मतदान केलं आठवतं तुम्हाला? नाही आठवत। नेहरू नेहरूंना वगैरे बघितलं का तुम्ही? नेहरूला बघितले नाही, परंतु तेव्हा मी लहान होते। नेहरू म्हणल्यावर मी रायचूरला। इंदिरा गांधींना बघितलं तुम्ही? इंदिरा गांधीला बघितलंय। आणीबाणी दुष्काळ बघितलाय? बघितलंय। दुष्काळात काय परिस्थिती होती? भरपूर कठीण परिस्थिती होती बाबा। त्या रेशनिंग दुकानला इतकी पाळी लावून बसायला लागत होतं, आमच्या सासूबाई जाऊन बसायच्या। मग आम्ही अजून का आले नाही, एवढं उशीर झालं म्हणून आम्ही जायचो तिथं कुठं तुळजापूर येशीला असताना। मग तिथनं मग ते सगळं दिल्यावर माल घेऊन सनी आम्ही दोघी यायचो, सासून मी। आणीबाणीच्या काळात मतदान झालं बघा, ते आठवतं का इंदिरा गांधींनी? नाही आठवत मला। बरं, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मतदान केलात तेव्हा कोण कोण होतं सोबत, का तुम्ही एकटा गेला? आमचे सासरे होते। आमच्या सासऱ्याने 5 नंबर शाळा आहे तुळजापूर येशीला, आता नाही आहे ती शाळा, तिथं होतं मतदान, तिथं केलो आम्ही। आमचे सासरे घेऊन गेले होते मला। आता घरी कोण कोण आहे तुमच्या? आमच्या घरी आम्ही
2 सुना, 3 मुलं आणि 3 आहेत सुना, मग 2 नातू आणि आमचे मालक. सगळ्यांनी केलं मतदान? आता आमचे मालक तर सकाळी करून गेले. आता एक सुनबाई राहिली आहे करायची, एक सुनबाई करायला गेली आहे आणि एक नात, 2 जण येणार आहेत करून. आल्यानंतर एक नातू केला, एक नातू करायचा आहे. अच्छा. तू पण केली, हिनं पण केली, आमची धाकटी सुनबाई पण केली. काय सांगाल मतदान करण्यासंदर्भात? सर्वांनी मतदान करायला पाहिजे? करायला पाहिजेच. किती महत्वाचं आहे सांगा लोकांना. हो बाई, आपलं मौल्यवान मत आहे ते. आपण आपल्या भारत देशासाठी द्यायलाच पाहिजे. का म्हणजे आपले चांगले पंतप्रधान आलं तर आपल्यासाठी त्यांनी भरपूर करते. आणि हे राम मंदिर त्यांनी बांधून लई छान केलेलं आहे. आपल्यासोबत सोलापुरातील 75 वर्षीय आजी होत्या. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 55 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस बॅलेट पद्धत होती त्यावेळेस त्यांनी आपला पहिला मतदान आपल्या पतीसोबत, आपल्या सासऱ्यांसोबत नोंदवलेला होता. आज वयाच्या 75व्या वर्षी देखील त्या मतदान करायला घराबाहेर पडल्या. त्यांनी मतदान केलं. त्याच नाही तर त्यांच्या सुना, त्यांचे पती यांनी देखील मतदान केल्याचं एकंदरीत त्या सांगतात. जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. जे मतदार घरात बसलेले आहेत त्यांना आव्हान आहे की त्यांनी घराबाहेर पडावं, आपला अमूल्य असा मतदान करून या लोकशाही निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा असा मौलिक संदेश या आजीबाईंना दिल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. झहूर सईद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.